नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आज आपण करणार आहोत भेंडीची भाजी। आता इथे बघू शकता किती छान आपली भेंडीची भाजी झालेली आहे। अतिशय चविष्ट अशी ही भाजी झालेली आहे। आता त्यासाठी मी इथे भेंडी घेतलेली आहे। भेंडी स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून टाकलेली आहे मी। त्यानंतर ती कोरडी पुसून घेतलेली कापडाने। आता इथे मी मिक्सरला हिरवी मिरची आणि लसूण जिरे याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे। आता इथे एक कांदा आपण चिरून घेऊया। त्याचे बारीक बारीक काप करून घ्यायचे आपल्याला। आता इथे आपला कांदा चिरून झालेला आहे। आता गॅसवरती आपण कढई ठेवली, त्याच्यात तेल टाकलेले आहे। तेल आपल्याला चांगलं गरम होऊ द्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला त्यात मोहरी टाकायची आहे। मोहरी चांगले तळतळू द्यायची आपल्याला। त्यानंतर आपल्याला जो बारीक चिरलेला कांदा आहे तो आपल्याला त्यात टाकायचा आहे। थोडा वेळ आपल्याला कांदा होऊ द्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला जी आपण पेस्ट तयार केली होती मिरची लसूण आणि जिरेची, ती पेस्ट त्यात टाकायची आहे आणि हे मिश्रण आपल्याला चांगलं होऊ द्यायचं आहे। कारण त्यात जिरं पण कच्चं असतं आणि हिरवी मिरची असते ती पण आपण कच्चीच घेतलेली असते। तर हे आपल्याला चांगलं होऊ द्यायचं आहे। त्यानंतर मी त्यामध्ये 1.5 चमचा धना पावडर टाकलेली आहे। ही हिरवी मिरची टाकली त्यामुळे मी इथे तिखट टाकलेलं नाहीये। आणि त्यानंतर जे भेंडीचे काप आपण केलेले बारीक बारीक ते त्यात टाकायचे आहे। आता हे मिश्रण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचे आहे। मीठ पण चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि भेंडी आपल्याला शिजेपर्यंत होऊ द्यायची आहे। थोडा वेळ झाकण ठेवून द्यायचे आणि गॅसची फ्लेम स्लो करायची आहे। भेंडी शिजल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे। आता इथे तुम्ही बघू शकता की आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे। अतिशय स्वादिष्ट अशी ही भाजी आहे। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। थँक्यू।